नमस्कार, लक्ष्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात सगळे? आशा करते की आपण फिट आणि फाईन आहात. तर आज आपण अशीच एक उन्हाळी वाळवणाची रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपीचं नाव आहे गव्हाची कुरडई. तर गव्हाची कुरडई कशी करायची ते ही सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर गव्हाची कुरडई करायची म्हटलं तर खूपच लाँग प्रोसेस आहे. म्हणजे त्याला खूपच जास्त प्रोसेस करावी लागते. म्हणजे गहू भिजवावे लागतात, वाटावे लागतात. तर या ठिकाणी पण ॲक्च्युली गव्हाची कुरडई ही काही अतिशय अवघड अशी नाही आहे. केली तर खूपच सोपी आहे. तर या ठिकाणी म्हणजे काही जणांना प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस कुरडई करताना. तर कुरडई कधी पांढरीच होत नाही, कधी कुरडई आंबटच होते, कधी कुरडई फुगतच नाही आणि ज्यावेळेस चिक करतो तर त्याच्या गाठीच होतात. हे सगळे अडचणी येऊ नाहीत म्हणूनच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि आपल्याला परफेक्ट अशी कुरडई परफेक्ट प्रमाणामध्ये कशी करायची आहे ही डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर कृपया करून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण ही रेसिपी कशी करणार आहोत हे याची सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि तुम्हाला ही नक्कीच ही परफेक्ट कुरडई जमेल. तर चला आपण या ठिकाणी 5 किलो गव्हाची कुरडई कशी बनवायची ती पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी हे गहू स्वच्छ धुवून नीट करून छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यातल्या 2 ते 3 पानांनी मी स्वच्छ असे धुतलेले आहेत गहू. तर हे गहू 3 दिवस भिजू घालायचेत आणि 3 दिवस म्हणजे 3 दिवस कंटिन्युअसली 24-24 तासांनी आपल्याला हे पाणी बदलायचं आहे, जेणेकरून आपले गहू आंबट नाही होणार. तर या ठिकाणी मी हे 3 दिवस झालेले आहेत. स्वच्छ हे गहू धुवून घेतलेले छान असे. गहू दाबून बघायचे की कसे आलेत का नाही, म्हणजे चिक करायला. असे दाबून बघितले तर या ठिकाणी इझिली आपले हे गव्हाचा चिक निघत असेल तर आपण समजू शकतो हे गहू आलेले आहेत चिक करायला. तर या ठिकाणी मी चिकाची मशीन घेतलेली आहे. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी चिक हे वरतून गहू टाकायचे आणि असं आपल्याला या हँडल फिरवून आपल्याला हे गहू असे दळून घ्यायचे. ज्या ठिकाणी म्हणजे गव्हाचं चिक काढायचं मशीन नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही फूड प्रोसेसरचा वापर करू शकता किंवा आपला मिक्सर वापरू शकता. अदरवाईज काही चिकाच्या मशीन्स पण ॲक्च्युली अवेलेबल आलेत. त्या ठिकाणी चिक पण काढून दिला जातो. तर त्या ठिकाणी आपण चिक काढून आणू शकता आपण. तर हे वरतून गहू टाकायचेत आपल्याला असे आणि हे हँडल फिरवून आपल्याला दळून घ्यायचे छान असे. तर हे 5 किलो गहू आपण हे छान असे हे दळून घेणार आहोत. तर हे गहू दळून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मी छोटी प्लेट ठेवलेली आहे आणि अशी प्लेटमधून आपल्याला हे गहू दळून आलेले असतात आणि या ठिकाणी जे गहू असतात ते खूप चिकट असतात. तर त्या ठिकाणी भांड्यांना हातांना पण चिकटपणा येतो. त्या ठिकाणी आपण थोडासा मिठाचा वापर करू शकता. या ठिकाणी थोडंसं भांड्याला थोडंसं मीठ पुसून घ्यायचं आणि थोडंसं हाताला लावून घ्यायचं मीठ, जेणेकरून आपला हात चिकट होत नाही. या ठिकाणी आपल्याला गहू चिक तयार झाल्यानंतर हे गाळून घ्यायचं. त्यासाठी डब्याला मी कापड बांधून घेतले छान असे. या ठिकाणी 2 असे पातेले घेतलेले आहेत. जो दळलेला चिक आहे तो दळलेला चिक आहे तो आपल्याला छान असा हा पिळून घ्यायचा आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला 2 पाण्याने पिळून घ्यायचं म्हणून मी या ठिकाणी 2 पातेले घेतलेले आहेत असे. तर आपण जो मशीननी दळतोय, जो मी प्लेटमध्ये दाखवला तुम्हाला, तर तो चिक आपल्याला हा काढून घ्यायचा. तर या मी पहिल्या पातेल्यामध्ये या भांड्यात काढून घेते चिक आणि छान असा आपण चुरून घ्यायचा आहे छान असा. व्यवस्थित असा चुरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला हा गव्हातला चोथ्यातला सगळा हा चीक व्यवस्थित निघला पाहिजे. आणि एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात हे पिळलेलं टाकायचं आणि त्या ठिकाणी थोडंसं आपण चांगलं पाणी देखील ॲड करायचं याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला हा चीक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित आपला त्यातला चीक काढता येईल असं. तर आता एका भांड्यातून झालं. आता दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं मी तांब्याने पाणी घेते आणि ते पण छान असं मिक्स करून आपल्याला छान असं हे चोथा पिळून घ्यायचा आहे.
आणि याच्यानंतर हे दोन्ही भांड्यामधून आपण हे जो चीक निघणार आहे तो दोन्ही एकत्र करायचा आणि आपण ज्यावेळेस मगाशी ते डब्याला कापड बांधलं होतं त्या ठिकाणी हा गाळून घेतलेला आहे मी चीक असा छान. तर 24 तास झालेले आहेत. हा गहू एक दिवस मी चीक भिजवून घेतलेला आहे छान. आणि त्याच्यावरती जे आंबट पाणी असतं ते आपल्याला काढत राहायचं आहे. आणि त्याच्यामुळे आपली कुरडई आंबट होत नाही, कलर आपला छान येतो. जो आंबटपणा म्हणजे तांबूस जो कलर असतो तो कुरडईमध्ये उतरत नाही. त्याच्यामुळे आपली कुरडई ही पांढरी शुभ्र होते, आंबट पण होत नाही. तर असं आपल्याला हे वरचं पाणी काढून घ्यायचं आहे. जर कधी अडचण आली तर आपल्याला गव्हाचं पण भिजू घातलेलं आहे आणि चिक पण काढलेलं आहे. तर काही वेळेस पावसाचं वातावरण तयार होतं, तर त्या ठिकाणी काही घाबरायचीच आपल्याला आवश्यकता नाही. फक्त आपल्याला हे आपण जसं पाणी काढतोय तसं आपल्याला हे पाणी काढत राहायचं आहे. आणि हे पाणी काढून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं स्वच्छ पाणी टाकायचं आणि थोडंसं 6 ते 7 तासांनी अजून थोडंसं वरचं पाणी आंबट काढायचं आणि थोडं चांगलं पाणी टाकून ठेवायचं. हा चीक मिनिमम 2 ते 4 दिवस आपण छान तसंच आपण ठेवू शकतो. जर म्हणजे तसं काही आभाळाचं वातावरण आलं, कधी करताच नाही आलं, असं काही प्रॉब्लेम झाला तर त्या ठिकाणी. तर हे पाणी आपल्याला हळूवार पाणी सगळं असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि हे पाणी काढणं गरजेचं आहे, कारण की त्याच्याशिवाय आपली कुरडई अजिबात चांगली होत नाही. बिकॉज याच्यामध्येच पाण्यात आंबटपणा असतो आणि याच्यामध्ये तांबूस कलरसारखं येतं, त्याच्यामुळेच आपली कुरडई पांढरी होत नाही आणि आंबट पण लागते. तर त्याच्यामुळे ही खास ट्रिप आपण या ठिकाणी आपल्याला ही वापरायची आहे. तर हे चिकावरचं हे पाणी काढून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि दुसरीकडे आपण चुलीवर पातेलं ठेवायचं छान असं. तर या ठिकाणी मी 5 किलो गहू घेतलेत, म्हणून या म्हणजे 1 किलोला 1 लिटर पाणी असं घ्यायचं आहे अंदाजे. कमी पण होत नाही जास्त पण होत नाही, हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आणि कधी जर अंदाजाने लागलं तर आपण त्याच्यामधून वरतून पण ॲड करू शकतो. तर हे ठिकाणी मी 5 लिटर म्हणजे पण माझा हे 1 लिटरचा जग आहे, त्याच्यामुळे मी त्या मापाने करत आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही पण देखील तुमच्या अंदाजाने करू शकता. तर ह्याला छान असं झाकून घेतलेलं आहे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर. तर या ठिकाणी आपण जे साहित्य घेतले, या ठिकाणी आपला जो चीक असतो तो घट्ट बसलेला असतो, त्याच्यामुळे त्याला पूर्ण सैलसर असा पाण्याच्या स्वरूपात आपल्याला करून घेणं गरजेचं आहे, कारण की त्या गाठी वगैरे होत नाहीत त्याच्यामुळे. तर हे आपलं चीक आपण सगळं सैलसर करून घेतोय असं हलवून, किंवा तुम्ही हा चमच्याचा वापर करून सुद्धा घेऊ शकता, सगळ्या या गाठी फोडून घेऊ शकता. तर या ठिकाणी आपण साहित्य घेतले जिरे, तुरटी आणि चवीनुसार मीठ. तर तुरटी हा एकदम सिक्रेट पदार्थ आहे, त्याच्याकडून आपल्याला कुरडईला असा ट्रान्सपरंट पांढरशुभ्र असा कलर येतो. तर या ठिकाणी आपण हे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. तर या ठिकाणी 1 किलोला 1 चमचा असं टाकलेला आहे अंदाज, पण मी या ठिकाणी वाटीचं माप केलं, त्यामुळे मी अंदाजाने माझ्या या वाटीच्या मापाने टाकते. जर कमी पडलं तर तुम्ही वरतून पण ॲड करू शकता, चिक्स शिजत आल्यानंतर पण टाकू शकतो आपण. पण त्याला या ठिकाणी तुरटी टाकायची थोडीशी, आपल्याला जास्त पण तुरटीचा वापर नाही करायचा, थोडीशीच वापरायची. याच्याकडून अशी ट्रान्सपरंट असा कलर येतो छान. आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं छान असं, जोपर्यंत आपल्याला छान उकळी येत नाही तर तोपर्यंत. आता हे उकळून आपल्याला आदन आलेलं आहे, तर त्या ठिकाणी मी थोडंसं पाणी काढून घेतलेलं, जर लागलंच तर आपल्याला टाकायचं. हे चिक आपला फोडून झालेला आहे छान, म्हणजे असं लिक्विड पाण्याच्या प्रमाणे सगळ्या ज्या गाठी असतात ते फोडून मी रेडी केलेलं आहे. तर या ठिकाणी आपली ही उकळी फुटून चांगले पाणी उकळलेलं आहे छान असं. तर या गाठी फोडल्यामुळं काही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, त्यामुळे पटकन आपल्याला हा चिक टाकून द्यायचा आहे. या ठिकाणी 2 माणसं लागू शकतात. तर या ठिकाणी मी त्याचा काही व्हिडिओ काढलेला नाही आहे. तर या ठिकाणी मी हा चिक टाकून घेतलेला आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे या चाटूनी. हे जे वापरलेलं आहे चमच्यासारखं, तर त्याला ठिकाणी चाटू याला म्हणतात. तर ह्या चाटूने आपल्याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपला पळी किंवा चमच्याचा वापर करू शकता. तर हे कंटिन्युअसली जोपर्यंत आपला हा चीक घट्ट प्रमाणात होत नाही, म्हणजे जोपर्यंत आळत नाही, लिक्विड पाण्याचं प्रमाण कमी होऊन जो आळायला लागतो चीक, तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला, नाहीतर मग जर असं नाही केलं तर आपल्याला गाठी होण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळं
हे आपल्याला प्रोसेस ही व्यवस्थित करायची आहे. तर आपला हा गव्हाचा चीक ऑलमोस्ट घट्ट होत आलेला आहे, छान असा. आणि याच्यामध्ये चीक हटणं सुद्धा हे खूप महत्त्वाची म्हणजे प्रोसेस आहे. तर हे चीक व्यवस्थित नाही हटला गेला तर चीक हा कधी घट्ट होतो, याच्यामध्ये गाठी होतात. आणि जर या ठिकाणी या वेळेसच आपल्याला जर कमी जास्त पाणी झालं तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्या ठिकाणी आपल्याला जर चीक हटतानाच कळतो आपल्याला की हा चीक घट्ट झाला आहे का पातळ झाला आहे. जर घट्ट झाला असेल तर आपण थोडंफार पाणी याच्यामध्ये अंदाजाप्रमाणे ॲड करून घ्यायचं आहे छान असं. आणि चिक आपल्याला कमीत कमी 20 मिनटापर्यंत आपल्याला छान असा हा मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे. जर मोठ्या याच्यावरती बिलकुल पण शिजवायचं नाही, कारण की गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जर कमी पडलं तर गार पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. गार पाणी जर टाकलं तर याच्यामध्ये गाठी होण्याचे चान्सेस भरपूर असतात. तर हे आपल्याला कंटिन्युअसली मी हे चीक आपला जोपर्यंत तुम्ही एकदम व्यवस्थित हटाल तेवढीच आपली भारी अशी मस्त अशी कुरडई होते. पण कुरडई असा हा प्रकार आहे तो अतिशय सुंदर लागतो खाण्यास आणि प्रत्येक सणावारामध्ये सुद्धा हा म्हणजे तळला जातो आणि खरेच सगळेजण आवडीने खातात ॲक्च्युली. तर सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे आणि या ट्रिक्स आपण वापरून ही रेसिपी तुम्ही देखील खूपच मस्त बनवू शकता. तर आपला हा चिक आपला मस्तपैकी हटतच आहे अजून पण आपण. तर हटून झालेला आहे आणि झाकून ठेवायचं, आपल्याला 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर 20 मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपल्याला हे जिरे आता शिजवून झाल्यानंतर टाकायचं आहे. आणि चीक 20 मिनटं शिजून झालं तर शिजून झाला आहे तर कसं कळत नाही आपल्याला चीक. तर काही जणांना कळत नाही जर चीक नाही शिजला तर कुरड्यांचे तुकडे पडतात. कुरड्यांचं म्हणजे अजिबात व्यवस्थित येतच नाही कुरडई कसलीच. तर त्या ठिकाणी आपला जो चीक ट्रान्सपरंट दिसायला लागला आणि
तर म्हणून समजू शकतो आपण हा चीक आपला शिजून झालेला आहे. आणि 20 मिनिटात कोणताही चीक असेल आपला गव्हाचा तर नक्कीच आपला शिजतो अंदाजे. आणि आपण कसं समजायचं तर थोडासा पाण्याचा हात आपल्या गार पाण्याचा घ्यायचा आणि चीक लावून म्हणजे आपल्या गव्हाचं जे चीक आहे ते हाताला लावून घ्यायचं. जर ते हाताला लावून घेतल्यानंतर जर चिटकला नाही तर समजायचं की आपला चीक हा व्यवस्थित शिजला आहे. तर या ठिकाणी मी हे सोऱ्यामध्ये भरून घेतलेलं आहे छान असं. आणि आपल्याला हे कुरडई करायला चांगली अशी गोल अशी मस्त अशी छान आपली कुरडई होती. आणि तारा पण आपल्या ज्या गव्हाच्या आहेत ज्या कुरडयांच्या त्या एकदम मोकळ्या होत आहेत. म्हणजे आपला चीक हा एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे. आणि हे अशा पद्धतीने आपण केले तर प्रत्येक परफेक्ट करू शकतोच. नवशिकी असेल तरीसुद्धा ही परफेक्ट रेसिपी करू शकते. ही प्रोसेसने आपण जरा फॉलो केली तर नक्कीच. तर आपल्या ह्या अशा छान अशा कुरडया आपण 5 किलोच्या कुरडया मस्त अशा सुंदर पांढऱ्या शुभ्र अशा केलेल्या आहेत. आणि थोड्याशा थंड झाल्या आहेत. तर कुरडई मी हातात घेऊन बघितले तर इतक्या छान अशा हातात मी सुद्धा उचलू शकतो. अजिबात हाताला चिटकत सुद्धा नाही. म्हणजे आपला चीक एकदम परफेक्ट आणि कलर सुद्धा एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे. बघा मी दुसरी सुद्धा कुरडई बघते हाताला घेऊन तर अजिबात बिलकुल चिटकत नाही, तुटत नाही. नाहीतर काही जर ठिकाणी चीक जर पातळ झाला तर ती कुरडई उचलायला पण येत नाही, प्रॉब्लेम झाला. तर ह्या बघा मी अशा छान अशा कुरडया मी उचलून बघते तर अजिबात म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. दिसायला सुंदर अशा छान अशा दिसत आहेत. परफेक्ट झालेल्या आहेत. ह्या 4 ते 5 तासानंतर वाळून अशा झालेल्या आहेत. आणि ह्या 2 दिवसानंतर मी वाळवून दाखवल्यात तुम्हाला. अशा टोपल्या भरून मस्त अशा छान झालेल्या आहेत आपल्या कुरडया. पांढऱ्या शुभ्र अशा. चवीला सुंदर लागणार. आणि जिरे टाकण्याचं म्हणजे जिऱ्याने आपल्या तोंडाला चव येते छान अशी. त्याच्यामुळे जिरे आपण ह्यात टाकतो. तर ही बघा अतिशय सुंदर अशी पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे आपली तयार. तर तुम्ही सुद्धा देखील नक्कीच ट्राय करू शकता. ही काहीच रेसिपी म्हणजे आपण तळून पण बघू आता छान अशी. तर ही आपण टाकल्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट आपली ही कुरडई छान अशी फुलते. बघा तुम्ही अतिशय सुंदर आणि पांढरी शुभ्र आपली तार पण ॲक्च्युली मस्त अशी फुगलेली आहे. दिसायला पण सुंदर आणि एकदम कुरकुरीत अशी छान अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. वर्षभर आपण हे रेसिपी आपण खाऊ शकतो म्हणजे तळून. जर आपल्या सणावाराच्या वेळेस आपण स्पेशल काही ऑकेजन असेल त्यावेळेस आपण ही रेसिपी म्हणजे आपला हा पदार्थ तळून आपण आपल्या ताटाची शोभा वाढवू शकतो छान अशी. बघा आपण दुसरी ही कुरडई छान अशी तळून बघू. ती देखील अतिशय डबल अशी फुलते छान अशी. अतिशय सुंदर अशी ही रेसिपी मस्त आहे. तेल आपल्याला म्हणजे चांगलं दाबून द्यायचं आणि त्याच्यातच तळायचे. जर गार तेल जर असेल तर त्याच्यामध्ये आपली कुरडई फुगत नाही बिलकुल सुद्धा. आणि फुगत पण नाही. कारण की अर्धवट कच्ची तळली जाते असं होतं. तर आपल्या ह्या 5 ते 6 मी अशा छान अशा कुरडया तळून घेतलेल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र आणि अशा मस्त तिप्पट अशा फुललेल्या आहेत. तर नक्कीच ट्राय करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू.